आपल्याला आपण जे सेवा जनसेवेचे व्रत घेऊन आपण निवडून आलेलो आहोत. स्वतः आपण लोकांची सेवा करण्यासाठी खर्च करून ते काम आपल्या अंगावर ओढून घेतलेलं आहे आणि ते काम चांगलं करायचं असेल, आपलं समाधान कधी होईल की लोकांच्या चेहऱ्यावर आपण जेव्हा समाधान पाहू तेव्हा आपण निवडून आल्याचं समाधान आपल्याला मिळेल. कोणतंही काम ते एक इंग्लिशमध्ये जॉब सॅटिस्फॅक्शन नावाची कन्सेप्ट आहे की कामाचं समाधान आपल्याला जर मिळालं तर ते काम करण्यात काही अर्थ आहे. अन्यथा काम तर जण याला गुंतलेला जण बैल जसा फिरत राहतो हा, तर तसं काम म्हणून काम जे आता आपण प्रशिक्षण घेतोय आपण, त्या प्रशिक्षणाच्या धर्तीवर गावामध्ये जाऊन आम्हाला आता तुम्हाला खरं समजलं असेल तर तळागाळात म्हणजे खेड्यात जाऊन काम करण्याची आवश्यकता आहे. जास्तीत जास्त वेळ गावामध्ये दिला तरच तुमचा कामाचा म्हणजे ग्रामपंचायतचा पायी इंडेक्स वाढू शकतो. त्यानंतर पंचायत समितीला काही पुढे निधी मिळू शकतो आणि त्याच्या योगाने आपल्याला सुद्धा म्हणजे निधी बक्षीस काय मिळवायचे असतील तर आम्हाला जावं लागेल. आणि ह्या कामाची सुरुवात आता येणाऱ्या 15 ऑगस्टला ज्या ग्रामसभा होतात त्या ग्रामसभा प्रॉपर पहिलं वार्ड सभा त्याच्यानंतर ग्रामसभा होतील या दृष्टीनं काम केलं पाहिजे. म्हणजे ग्रामसभा जर यशस्वी व्हायची असेल तर आता जसं सांगितलं सरांनी की बचत गट, गावातल्या विविध संघटना, व्हॉट्सअपचे ग्रुप आहे, ग्रुप ॲडमिनला जरी बोलवलं तुम्ही तरी पण ते बरेचसे ग्रुप येतील, तिथं बरेच लोक येऊ शकतात. आणि महिलांचा सहभाग किती महत्वाचा आहे हे जोपर्यंत तुम्ही महिलांपर्यंत पोहोचून नाही सांगणार, कुठे जर बचत गट असतील तर बचत गटाच्या मीटिंगा ठेवायला त्यांच्यासमोर जा आणि गावात तुम्ही 50% महिला आहात, तुम्हाला म्हणजे ग्रामपंचायतमध्ये सुद्धा म्हणजे 50% आरक्षण मिळतं. स्टेट मध्ये सुद्धा आता नॅशनल लेवलवर सुद्धा 33% आरक्षण मिळण्याची तरतूद होणार आहे. तर तुम्ही सतर्क राहिलं पाहिजे. तुम्ही घरी आज हे प्रशिक्षण घेतलं आपण, या प्रशिक्षणाचा फायदा होईल आणि आपण पण जे निवडून आलो त्याचा फायदा होऊ शकतो आणि नक्की कामाचं समाधान तेव्हाच आपल्याला मिळू शकतो. अध्यक्ष साहेबांनी सांगितल्यामुळे बोललोय. धन्यवाद मला बोलण्याची संधी दिली. आता या ठिकाणी सकाळी जवळजवळ 10:30-11 वाजेपासून छत्रपती संभाजी ठिकाणी राष्ट्रीय ग्राम स्वराज्य अभियानच्या आपल्या जिल्हा परिषद सदस्यांच्या या संजू गोमंडे याला प्रशिक्षण घेऊ नका, काय नाव द्यायचं, आढावा बैठक म्हणून वेगवेगळ्या मार्गदर्शन शिबिर. तर या शिबिराच्या समारोहाच्या प्रसंगी व्यासपीठावर उपस्थित आपल्या जिल्हा परिषदेचे सन्माननीय उपाध्यक्ष जितेंद्र देशवाल, त्याचप्रमाणे ज्येष्ठ समाज कल्याण सभापती या ठिकाणी आदरणीय बालाजी सोनटक्के साहेब उपस्थित आहेत, वाणगाव सभापती सचिन भैया उपस्थित आहेत, आपले जिल्हा परिषदचे डेप्युटी सीओ पंचायत डोकरे सर या ठिकाणी उपस्थित आहेत, सर्व वेगवेगळे आमचे यशदाचे मास्टर ट्रेनर पण या ठिकाणी उपस्थित आहेत, सर्व जिल्हा परिषदचे सन्माननीय सदस्य, आमच्या सदस्य भगिनी, वेगवेगळे प्रतिनिधी या ठिकाणी उपस्थित आहेत. या सर्वांचं मी मनपूर्वक छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदचा अध्यक्ष नात्यानं मनपूर्वक स्वागत करतो. खरं म्हणजे मी अनेक ग्रामपंचायतीच्या निवडणुका स्वतः लढलो, गाव लेवलला ग्रामपंचायतचा सदस्य, सरपंच झालो. त्यानंतर जवळजवळ माझ्या हाताने एकूण 6 जिल्हा परिषदच्या निवडणुका पार पडल्या. 3 उपपंचायत जनरल निवडणुका होत्या आणि त्या तिन्ही मला लढवण्याचं सौभाग्य आपल्या आशीर्वादानं मिळालं. जनतेने माझ्या मतदारसंघाची सर्व लोकांनी भरभरून निवडून दिलं आणि मी एकमेव असा भाग्यवान आहे की मी ज्या वेळेस जिल्हा परिषदेला निवडून आलो त्यावेळेस मला सभापती आणि अध्यक्ष होण्याचा आता तुमच्या आशीर्वादानं मान मिळाला, हे माझं सौभाग्य आहे. 3 वेळेस मतदारसंघ रिझर्वेशन होता
त्या तिन्ही जागा रिझर्वेशनच्या पण मी त्या ठिकाणी निवडून आणल्या होत्या आणि म्हणून अशा पद्धतीनं अनेक वेगवेगळा अनुभव पंचायत राज संस्थेचा माझ्यासारख्या छोट्याशा कार्यकर्त्याच्या पाठीमागे आहे आणि म्हणून अनेक वेगवेगळे प्रशिक्षण या ठिकाणी मी आयोजित केले. आमचे आदरणीय ज्येष्ठ सहकारी संजीव भाऊ म्हणले की आता माझी पत्नी मल्लिका तुम्ही 60 वर्षाची झाली, तुम्हाला काय करायचं प्रश्न. परंतु आपण कितीही वयाचे असलो आणि आपल्याला जर वेगवेगळी त्या ठिकाणी माहिती घ्यायची असली तर आपण जसे बालवर्गातले विद्यार्थी असतो त्याच पद्धतीने आपण प्रशिक्षणामध्ये विद्यार्थी आहोत असं आपण मानून या ठिकाणी सगळ्यांनी या प्रशिक्षणाला निश्चितपणे मला वाटतं आनंद घेतला असेल. पुणे या ठिकाणी ज्यावेळेस वेगवेगळे प्रशिक्षण आपले सदस्यांचे आयोजित करते खरं म्हणजे आपल्या जिल्हा परिषदचं दुर्भाग्य नाही मला म्हणता येईल, परंतु अनेक सदस्य म्हणून त्या ठिकाणी ट्रेनिंगला गेलेले 3 दिवसाचं शिबिराला जर तुम्ही जर गेले तर इतका जीव त्या ठिकाणी लागतो आणि इतकी माहिती प्रत्येकाला वाटतं अजून पुढं काहीतरी सांगावं, अजून पुढं काहीतरी सांगावं आणि एक अत्यंत आत्मनिर्भर आपल्याला त्या ठिकाणी होता येईल अशा पद्धतीने त्या ठिकाणी प्रशिक्षण असतं. मी प्रत्येक प्रशिक्षण त्या ठिकाणी हजर झालेलो आणि म्हणून इतके सुपर मास्टर ट्रेनर त्या ठिकाणी आहे की आपली आपण निवडून गेल्यानंतर कामकाजाची सुरुवात कशी करावी, केंद्राचा निधी असेल, राज्याचा निधी असेल, आपला मतदारसंघ कसा असावा. आमचे आदरणीय मित्र शरद पुट्टे पाटील माजी जिल्हा परिषद सदस्य पुणे त्यांनी त्याचा मतदारसंघाचा आराखडा केलाय त्या ठिकाणी दाखवला आम्हाला. स्वतःच्या मतदारसंघात PSC कुठं आहेत, सब सेंटर कुठं आहेत, शाळा कुठं आहेत, नाले ओढे कुठं आहेत, म्हणजे आपल्या पद्धतीनं मला वाटतं आपण सर्व सदस्यांनी आपापल्या मतदारसंघाचा एक मास्टर आराखडा, मास्टर प्लॅन त्या ठिकाणी तयार करावा अशी विनंती जिल्हा परिषदचा अध्यक्ष या नात्याने करतो. खरं म्हणजे आपला महाराष्ट्र, आपला देश या ठिकाणी अत्यंत महान आहे. आपला जिल्हा निधी समितीचा निधी मिळणार आहे, वित्त आयोगाचा निधी मिळणार आहे, स्वतःचा जिल्हा परिषद स्टेटचा निधी आहे. या सगळ्याचा एकत्रित आराखडा करणार आहे जिल्ह्यात. तर आपण त्या ब्लॉक वाईज त्या घटने आपल्या त्या कामाच्या मान्यता देईल. जोपर्यंत आपला आराखडा या ठिकाणी सर्वसाधारण सभेची मान्यतेनं फायनल होते तोपर्यंत कुठल्याही प्रशासकीय मान्यता आपल्या कामाच्या पुढील वर्ष बंद देता येणार नाही असं त्यांनी या ठिकाणी सूचना केली आहे. आणि म्हणून याही दृष्टिकोनातून आपण याही कामासाठी आपण सक्रिय असावं अशी भावना या निमित्ताने व्यक्त करतो आणि आगामी काळामध्ये चांगल्या पद्धतीचं नियोजन आपण या ठिकाणी निश्चित करू. कोणावरही अन्याय होणार नाही. पेपरला बातम्या येत असतील उलट्या पडत्या आपण नाराज व्हायचं नाही पांडुरंग महाराज गाडीवाले. आणि म्हणून आपल्याला विनंती करतो की माझा स्वभाव असा आहे की सगळ्यांना घेऊन चालायचं असा स्वभाव माझा आहे. एकटा मी अध्यक्ष झाला आणि लगेच काहीतरी गटफोडा बांधून घरी घेऊन करू असं कधी होत नाही. मला तो स्वभाव नाही. तसं केलं तर मी पुन्हा आला नसतो. धन्यवाद. आणि म्हणून आगामी काळामध्ये तुम्ही आम्ही खेळीमेळी या वृत्तीप्रमाणे सगळेजण हातात हात घालून चांगलं काम करू आणि आपल्या जिल्हा परिषदचा चांगला नावलौकिक करू एवढीच भावना या निमित्ताने व्यक्त करतो. आपण सगळेजण इतका मोठा कालपासून रात्रीपासून पाऊस चालू आहे तरी पण सगळ्यांनी आपापले कामं बाजूला ठेवून या प्रशिक्षणासाठी सगळ्यांनी या ठिकाणी उपस्थिती दाखवली. आमचे आदरणीय बांधकाम सभापती सचिन भैया दादा बोलले की तुम्ही जर म्हणले असते काल व्हॉट्सअप फेसबुकला जे आदर राहतील त्यांनाच वित्त आयोगाचा पैसा भेटत नाही, ते भेटणार नाही असं जर तुम्ही टाकलं असतं तर हे सभागृह आपल्याला कुठलं नसतं. परंतु आपल्याला कुठल्याही प्रकारची बळजबरी करता येते. खुशीनं स्वमनाला सगळे या कार्यक्रमाला आले पाहिजेत आणि म्हणून जे आले त्यांचाही मनपूर्वक आभार. जे आले नाही त्यांच्यासाठी आपण परत एकदा आग्रह प्रशिक्षण ठेवतो त्यांना पुण्याचा पडतो बरोबर. आणि आदरणीय डेप्युटी सीओ साहेब आपले पंचायतचे डोकरे साहेब यांनी छानपैकी या कार्यक्रमाचं नियोजन केलं. मी त्यांना या ठिकाणी धन्यवाद देतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. अर्थ व बांधकाम सभापती आदरणीय श्री गरड पाटील, त्याचप्रमाणे सभापती समाज कल्याण आदरणीय श्री सोनटक्के साहेब यांचेही मनपूर्वक आभार व्यक्त करतो. आणि तदनंतर सर्व जिल्हा परिषदचे सन्माननीय सदस्य महोदय यांचे देखील जिल्हा प्रशासनाच्या वतीने आभार व्यक्त करतो. धन्यवाद. सर जेंट्सचा घ्या. परत आपण महिला. आज छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी जिल्हा परिषद छत्रपती संभाजीनगर आणि यशदा पुणे
यांच्या संयुक्त विद्यमाने या ठिकाणी नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य यांचं या ठिकाणी प्रशिक्षण शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. मोठ्या उत्साहामध्ये हे प्रशिक्षण या ठिकाणी पार पडलेलं आहे. आपल्या सर्वांना ज्ञात आहे की केंद्र पुरस्कृत 15 वित्त आयोगाचं आता या ठिकाणी शेवटचं वर्ष संपलेलं आहे आणि आता 16वा वित्त आयोग या ठिकाणी सुरू झालेले आहेत आणि म्हणून 16वा वित्त आयोगाचं काम ग्रामपंचायत लेवलपासून पंचायत समिती जिल्हा परिषद लेवलपर्यंत कसं असावं या दृष्टिकोनातून आजचं हे प्रशिक्षण शिबिर या ठिकाणी आयोजित करण्यात आलं होतं. आणि यामध्ये ग्रामपंचायत लेवलपासून जे काही डेव्हलपमेंट विकास आराखडे आहेत या विकास आराखड्याविषयी या ठिकाणी छानपैकी यशदा पुणे यांचे मास्टर ट्रेनरनी या ठिकाणी प्रशिक्षण दिलेले आहेत. निश्चितपणे या जिल्ह्यामध्ये पाणी पुरवठा असेल, स्वच्छता असेल, रस्ते असतील, वेगवेगळ्या योजना असतील, या योजनांचा समावेश या वित्त आयोगाच्या निधीमध्ये करून 50% बंधित आणि 50% अबंधित अशा पद्धतीनं नियोजन करण्याच्या सूचना या ठिकाणी केलेल्या आहेत. त्या पद्धतीनं ग्रामपंचायत लेवलपासून जे विकास आराखडे या ठिकाणी घेण्यात येऊन पंचायत समितीच्या शिफारशीने हे आराखडे जिल्हा परिषदेला येतील. जिल्हा परिषद लेवललाही डेव्हलपमेंट विकास आराखडे या ठिकाणी तयार करून सर्वसाधारण सभेने मान्यता दिल्यानंतर या ठिकाणी या 16 वित्त आयोगाच्या योजनेतून नवीन कामं या ठिकाणी या जिल्ह्यामध्ये सुरू करण्यात येतील. हे एका वर्षासाठीचंच प्रशिक्षणमध्ये विकास आराखड्याचं हे होतं का? नाही, आता हा 16 वित्त आयोग जो 2026-27 या आर्थिक वर्षापासून सुरू झालेला आहे याची मुदत मार्च 2031पर्यंत म्हणजे हा 5 वर्षापर्यंत या ठिकाणी हा 16 वित्त आयोग राहणार आहेत. परंतु विकास आराखडे जे काही तयार करायचे आहेत ते केंद्राच्या सूचनेनुसार प्रत्येक वर्षाला या ठिकाणी त्या जिल्ह्याचा विकास आराखडा तयार करण्यात येणार आहेत आणि त्या दृष्टिकोनातून तसं काम या ठिकाणी या जिल्ह्यामध्ये करण्यात येणार आहे. जिल्हा परिषदेमध्ये आपला प्रदीर्घ अनुभव आहे, त्यामुळे जिल्ह्यातील प्रत्येक गावाचा विकास आपल्या नेतृत्वाखाली होईल अशी अपेक्षा लोकांना आहे. निश्चितपणे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचं आपण भौगोलिक जर या ठिकाणी क्षेत्रफळ बघितलं तर मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी या जिल्ह्याचं क्षेत्रफळ आहे आणि अगदी ग्रामीण भागापासून आम्ही गेल्या अनेक दिवसापासून या ठिकाणी काम करतो आहे. अनेक पद्धतीचा वाव छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये गावखेड्यामध्ये या ठिकाणी काम करण्यासाठी आहेत. मग अत्यंत जीर्ण झालेल्या शाळा खोल्या असतील, आरोग्य केंद्र असतील, सब सेंटर असतील, रस्ते असतील, पिण्याच्या पाण्याच्या योजना असतील, अनेक प्रकारच्या डेव्हलपमेंटच्या या ठिकाणी वाव या जिल्ह्यामध्ये या ठिकाणी आहेत. 4 वर्ष प्रशासकाचा या ठिकाणी कालावधी गेल्यामुळं मोठ्या प्रमाणामध्ये समस्या या ठिकाणी ग्रामीण भागामध्ये आहेत आणि म्हणून जिल्ह्यातील जनतेला मी अध्यक्ष आहेत, आमचे उपाध्यक्ष आहेत, सभापती आहेत, जिल्हा परिषद सदस्य आहेत, या सर्वांकडून एक अपेक्षा आहे की एक अत्यंत चांगल्या पद्धतीचं काम या जिल्ह्यामध्ये सर्व क्षेत्रामध्ये झालं पाहिजे आणि म्हणून मी आपल्या सगळ्यांच्या वतीनं या ठिकाणी सर्व जनतेला या ठिकाणी मी सांगू इच्छितो की अत्यंत चांगल्या पद्धतीचं काम छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद आणि त्या अंतर्गत असलेल्या पंचायत समिती आणि सर्व ग्रामपंचायतच्या मार्फत या ठिकाणी या जिल्ह्यामध्ये होईल. 4-5 वर्षे ग्रामपंचायतमध्ये पदाधिकारी नव्हते, त्यामुळे खूप प्रचंड कामं अशी थकलेली आहेत. ही कामं आपल्या कालावधीमध्ये पूर्ण होतील? 100% ग्रामपंचायतीच्या निवडणूक आता थोड्या दिवसामध्ये त्या ठिकाणी लागणार आहेत. नवीन पदाधिकारी या ठिकाणी येतील. आता प्रशासक असल्यामुळं आणि काही केसेस सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्टामध्ये प्रलंबित असल्यामुळं मला या ठिकाणी माहिती आहे की अनेक प्रकारचा जो गाव लेवलचा निधी आहे तो निधी वेगवेगळ्या योजनेवर त्या ठिकाणी खर्च होत नाहीत आणि म्हणून भविष्यामध्ये आम्हाला आशा आहे की लवकरच या ठिकाणी एक चांगला न्यायनिर्णय होईल आणि अधिक गतीनं या जिल्ह्यामध्ये ग्रामपंचायत लेवलपासून पंचायत समिती आणि जिल्हा परिषदच्या माध्यमातून चांगल्या पद्धतीचं काम या ठिकाणी होईल. थँक्यू. धन्यवाद. ग्रामीण भागाचा कणा ज्याला म्हटला जातो, जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायत आणि ती खरी सुरुवात या प्रशासक काळानंतर 4 वर्षानंतर झाली. आमचे कर्तव्यदक्ष आमचे अध्यक्ष हे कालच त्यांनी 15 वित्ताचं जे नियोजन केलं अगदी 63 सदस्यांना बरोबर घेऊन योग्य रीतीने खऱ्या अर्थाने पक्षाची जी धुरा आहे ती खांद्यावर घेत सबका साथ सबका विकास आणि सगळ्यांनाच बरोबर घेऊन सर्वांगीण विकास व्हावा त्या दृष्टिकोनानं त्यांची जे काही ते गरुड झेप घेत आहे ती एकदम सर्वांना बरोबर घेऊन ते घेत आहे. ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे. तिथं
विरोधक आहे म्हणून त्यांना ती भूमिका त्यांच्याबद्दल त्यांनी कुठेही ठेवलेली नाही आहे. अगदी तुम्ही त्यांचं नियोजन जर पाहिलं तर आपल्यालाही कळेल की त्यांनी सगळ्यांना आज वर्तमानपत्रामध्ये मला वाटतं बरंच काही आहे त्याच्यामध्ये आपण जर ते पाहिलं तर त्यांनी सगळ्यांना बरोबर घेतलेलं आहे. आणि हे प्रशिक्षण शिबिर जे चालू आहे यशिता आणि जिल्हा परिषदचे संयुक्त विद्यमाने खऱ्या अर्थाने जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य असतील किंवा ग्रामपंचायतचं सरपंच सदस्य असतील, यांनी त्यांच्या कार्यकाळामध्ये किती चांगलं काम ते करू शकतात. त्याकरता यशितामध्ये सुद्धा 3 दिवसीय शिबिर मागे झालं. आज 1 दिवसीय शिबिर इथे झाल्याने वारंवार महाराष्ट्र शासन या शिबिरांचं प्रशिक्षण शिबिराचं आयोजन इथे नेहमी करत आहे की त्यांनी त्यांच्या कार्यकाळामध्ये सर्वांगीण विकास ग्रामीण भागाचा करावा. या पद्धतीचं काम होत आहे आणि पुढे आपण आपलं सहकार्य सगळ्या गोष्टीने लावत आहे. जिथं कुठं आमचं चुकलं आहे तेव्हा मीडिया आमच्या बरोबर आहे आणि चांगल्या आमच्या कामाला आपण सतत उजाळा देत आहेत. ही मोठी गोष्ट आपल्या माध्यमातून दिसते. जय. साहेबाला विनंती की काही महिला जिल्हा परिषद सदस्य आपल्यासोबत एक फोटो घेऊ इच्छितात. कृपया वेळ द्या. सर सभापतींना इकडून घ्या ना आपलं अध्यक्षांच्या लेफ्ट साईड. एकदा